आव कौसुबाई, कौसुबाई हाय का नाही हो बापा घरी हो? ह्या कुठं गेल्या ना कुठं नाही तर. कौसुबाई, कौसुबाई वा, अहो ज्योती आली वा बापा, आली 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 आली. चंदा आहे का वा? हो ना, तिथून घरातूनच बोमलता बाहेर ते यावं थोडशा. बाहेर ते ना इकडं इकडे या, काम आहे थोडस, इकडे या. काय म्हणतो बाई? थोडस अंग टाकलं हो, अंग टाकलं बिचारे. काय करतं हे सारखा पाऊस पाऊस पाऊस, अंग पाय दुखून राहिलं होतं सगळं. हा तर अंग टाकलं बाई थोडस. काय म्हणता आता? सांग ना काय झालं? अंग टाकलं? काय झालं हो? तब्येत बरोबर नाही का तुमची कौसुबाई? नाही हो, बरोबर आहे ना तब्येत गिब्येत. आता हे अशा पाण्यानं अंग पाय दुखते ना माय, म्हणून टाकलं. काय म्हणून राहिली? काय झालं सांग. वाटत तर नाही मग तुम्ही येणार म्हणून. आव मेथी तोडायची आहे. ते व्यापारी लोक नाही का आले, ते टेम्पो घेऊन बिचारे व्हा. त्या ठिकाणी मेथी अर्जंटमध्ये तोडून पाहिजे, गट्ट्या 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 गट्ट्या. तर ते ग्रामसेवक भाऊ आले होते घराकडं. तर 3 वाजतापासून या म्हणे तुम्ही, अर्जंटमध्ये त्याने मेथी द्यायची आहे म्हणते. टेम्पो आले आहे खरं, त्याचावाला टेम्पो. तर चालता का बबिता? येत आहे, मी येत आहे आणि आणता येत आहे. चालता का तुम्ही? येता का? 3-4 बाया आण जा म्हणे. या आणता चाला बा. मला वाटत नाही बाई तुम्ही यान म्हणून. येतो ना माय, काऊन नाही येऊ? येतो ना, असं सांग पाय टाकलं मी ना. घरी सारं हे होते ना व, गमत नाही ना काही नाही बिचारे. कुठं जाऊन बसू लोकांच्या घरी? किती वेळ जाऊन बसू? आता किती वाजले? 2:30 वाजले ना आता. किती 3 वाजतापासून रोज घेतो मग 200 रुपये रोज, 3 वाजतापासून 6 वाजेपर्यंत. मी न कबूल केला त्याच्याकडून, आपल्या ग्रामसेवक भाऊकडून. 300 रुपये नका देऊ म्हटलं, पण 200 रुपये द्या म्हणलं. आता हो म्हणे, चाला 200 रुपये देतो म्हणे. मग 3 घंट्यात 200 रुपये देऊन राहिला तर परवडत नाही का आपल्याला? मग त्याला अर्जंटमध्ये पाहिजे होती मेथी तोडून, म्हणून म्हटलं चालता का? चाला मग, चालत असाल तर. खाल्लं नसन तर खाऊन घ्या थोडंसं. यो कुठं खायचा प्यायचा वेळ आहे बाई? 2-2:30 वाजता मग आणि जेवली. घरी राहिल्यावर कुठं जेवण लागते हो? वावरात तरी भूक लागून जाते कामाच्या ना. घरी कुठं भूक लागते बाई? 1-1.5 पोळीच्या वर तर नाही खाणं होत बिचारे, आणि काम मार करा लागते. ते तर आहेच व. चला मग, येत असाल तर या. काही नाही, या नाही पाहिजे ना, फिया नाही पाहिजे. हातानं सुपडणे आहे आणि गट्टे बांधणे आहे. मग ते काय म्हणते, जुड्या बांधून देणे आहे आणि मेथी उपडणे आहे. तर एक फडकं घ्या आणि या चपला घालून. माय पण मी ना तर सांगितलंही नाही व. जतीले नाही सांगितलं, जतन्याले सांगितलं नाही, आणि जतींच्या बापाले सांगितलं नाही व. सांगा लागेल ना मला, नाही तर मला पाहत नाही लागणार. सांगून दे ना मग. भाऊजी असनच ना घरी, केशव भाऊजी घरी नाही आहे का? सुनेले काय रे सांगा लागते तुम्हाला एवढं? काय दबेल आहे सुनेच्या तुम्ही बापा? एकदमच करता बापा कौसुबाई. थोड्या कडक होत जा सुनेच्या समोर. कडक व्हा आले. काय कडक होय म्हणतो बाई तू? चंदा, तुले सून नाही आली ना म्हणून तुला काही माहित नाही व. आताच इकडे 2 शब्द आपण बोलायला बसलं का बस घरात सारा येऊन जाते बाई. मग कडक व्हायला परवडत नाही. इकडं आपण कडक झालं का तिकडं मग त्याचं नरम पडून जाते सगळं काही. मग सुनेचं ना हे पोराचं काय करतं कडक होऊन? किती दिवस राहा लागते आपल्याला. जाऊ दे माय, जसं आहे तसं चालवायचं. इथं आता गावातलं सोय तर काही बोलताही नाही येत, चालताही नाही येत. असं आहे ना, ते दुसऱ्याची मागतली तर तेच बरी राहते बा. जाऊ दे आता, जसं आहे तसं आहे. कोणाला सांगता येतं? मी म्हणता बा कोणाला सांगता येतं? मायापोरीचं उली 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 सांगत येते माय घरी. सारे मायापोरीच्या सासूरवाडीतले लोक. उलीचं काही केलं का बस सांगितलं, उलीचं काही केलं का बस सांगितलं. सांगाले. आता तिचं वय नाही आहे हो तसं. आता वागते बाई ते लहान लेकरावानी तशी. आता लहान होण्या वयातच लग्न झालं ना माहितीचं. 18-19 वर्ष काही वय असते काय लग्नाचं एवढं आहे? पहिले होय माय आपल्या वेळेस 15-16 वर्षातच. पण आता झालं तर समजून घेते म्हणा, घेते निर्मलाबाई. पण कधी कधी करते ना मग जाऊ दे ना, काय करतो तर. चाल मग येतो मी, पालो घेऊन येतो आपलं फडकं. काही येत काही लागतच नाही ना, आणि वायना घालून येतो चपला. मग लवकर या जायला वेळ लागते बरं. मग 2:30 वाजून गेली. या मग पट्ट या. मी बबिताले काढतो ना आपल्या अंतारे काढतो. या आली बाई, त्याच घराकडून येतो बाई चंदा. या लवकर या हो कौसुबाई, वाट पाल नका लाव. लवकर या बापा. हो आली वा बाई. इथं निर्मला फुगी राहते हो बाई ह्या गावात. कुठं राहते माहित आहे का बाई तुले? मी ना पाहिलं गेलं, पण आता रस्ता भुललो बाई. लय दिवसाच्या बाद आलो का नाही, वर्षाच्या काठी हो बाई. तुला माहित आहे का बाई इथं निर्मला फुगी राहते? काका हो ना, राहते ना बाई. भल्ला स्टँडर्ड दिसून राहिला बाई बुड्या. पिकलेस केस आहे, पण कमी स्टाईल न राहून राहिलं. निर्मला बाईच्या घरी आला बाई. कोण होय ना कोण नाही तर
कोण व्हायचे तुम्ही? निर्मला हो ओळखतो ना, निर्मला फुगेले. हो हो हो. तुम्ही कोण होय? निर्मला बाईच्या? हा बाई पोरगी व्हायची नाही, पोरगी होय निर्मला. चल ना बाई, असं दाखवून दे ना मला थोडस. इकडं तिकडं फिरत राहीन हो बाई मी. हा चल ना, दे ना दाखवून घर तिचा. बाप्पा, निर्मला बाईले आई ना बाबा तर दोघही जण नाही आहे. हे तर सारेलेच माहित आहे बाप्पानी. इथून बाप कुठून पधारला बाप्पा निर्मलाचा? कुठून पधारला? नाही एवढा स्टँडर्ड बाप निर्मला बाईचा. बाप्पा बाप्पा, अरे बापरे, निर्मला काही खोटी बोली का बाई बंद्या गावाईसोबत मग? निर्मला बाप नाही आहे मले, माय नाही आहे मले करते. आणि मग हा माणूस तर म्हणते माई पोरगी लागते म्हणते, पोरगी होय म्हणते. तिच्या बहीण माय ते पोरगी तर बोलूनही नाही राहिली. ए ताई, ताई नेऊन देतो का निर्मलाच्या घरी? नेऊन देतो का बाई ताई? हो हो हो, नेऊन देतो ना, नेऊन देतो, नेऊन देतो. चला चला चला, नेऊन देतो. चला चला. काय नाही जी काकाजी, निर्मला म्हटलं सांगते. निर्मला बाई का पोर मध्ये माय नाही आहे, बापही नाही आहे. तर म्हणून तुम्ही म्हणता माई पोरगी आहे, म्हणून मी विचारात पडली. आता तिची बहीण इथंच आहे ना, राहिले बबिता, तुमची दुसरी पोरगी. तर त्याच्यामुळे थोडं अलगच वाटलं. तुम्ही पोरगी म्हणल्याबरोबर पोरगी होय काय तुमची दोघेही जणी? मग अहो बाई, ते निर्मला माईवाली कानी पुतणी होय, पोरगीच होय ना माईवाली बाई. ते काका हो ना मी तिचा, काका हो तिचा. बबिता इथं आहे म्हणलं तर तू बबिता इथंच आली का राहिली? ते तर दुसऱ्या गावाला राहत होती, कोंडेगावले. कोंडेगावले नाही, इथंच राहते आता. बहिणीच्या शेजारी आली ते बी राहिली. मग भाड्यानं आहे ते घर पाहून दिलं तिले, तुमच्या दुसऱ्या पुतणीले. आणि ते इथंच राहते आता, इथंच आली राहिली तुमची दुसरी पुतणी बबिता, इथंच आली ते बी. जमलं चहा बहीण महाबीन तर दोघे बहिणी इथंच सापडते. मग टेन्शन नाही. मग ते बबितीच्या गावाली तर आली. चालू बाई, दे नेऊन थोडस. काका होय तुम्ही आहे ना, चला नेऊन देतो. चला, कधी पाहिलं नाही ना जी तुम्ही, आले नाही एवढे वर्ष इकडं, तर म्हणून काका होय. तरी तर म्हणलं बाई, निर्मला बाईचा बाप एवढा स्टँडर्ड कसा काय? मस्त पॅन्ट टी शर्ट, बुटात रंगीला दिसते. पोरगी राहू 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 माझ्याकडेच पाहून राहिली. आणि विचारातच पडते चहा पाहिजे पोरगी नेऊन देते का नाही देत. चालतं का ताई, नेऊन देता का? जाऊ मी? नाही 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 नाही, चला चला नेऊन देतो मी. चला चला. काही नाही काही नाही, एवढ्या वर्षाच्या बाद पाहिलं का नाही? तुम्हाला कधी पाहिलं नाही ना, त्याच्यामुळे मला असा विश्वास नाही बसून राहिला. कारण काही निर्मलानं कधी सांगितलं नाही ना तुमच्याबद्दल, आणि बबिताने कधी सांगितलं नाही. काका कसं नावच ऐकलं नाही तुमचंवालं त्याच्या तोंडून. तर म्हणून होय का नाही, होय का नाही बा. चला बापा, चला चला, देतो नेऊन. आता तुम्ही सांगितलं होतं काय ते पाच बसन त्याचं ताई. चला चला, नेऊन देतो. बरं चाल चाल. इकडून या काकाजी, इकडून 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 या. इकडून सरळ सरळ दाखवतो मी तुम्हाला. इकडून या. अहो ताई, पाहिलं मी ना, पण आठवत नाही आता. डोळ्यानं तेवढं झालं एका डोळ्याचं ऑपरेशन माया, मग दिसत नाही एवढं. आणि आता लय दिवसाच्या बाद आलो का नाही, त्याच्यामुळे मला असं सुचत नाही रस्ता बरोबर. चाल चला, ग्रामसेवक साहेब माल काढून दिला लवकर. मी म्हटलं भेटेल ते का नाही भेटत बा, वेळेवर सांगितलं होतं म्हटलं. पण दिला मात्र तुम्ही, शब्द खरा केला तुमचा. दिला तुम्ही काढून, माल दिला गेला म्हणा. काढून देणंच होतं. तुम्ही नेहमीचे गिराईक आहे, नेहमीच्या गिराईकाला नाराज नाही करता येत ना आम्हाला. राजीव हो, माल काढणेच होतं. बाया आमच्या चांगल्या आहे गावातल्या. एक शब्द म्हटल्याबरोबर आल्या बाया चारच्या चारही. मग आता त्याला नगदी पैसे द्यायला लागल, आणि त्यानं कामही भरलं पट 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 केलं ना. गावातल्या बाया आमच्या बऱ्या आहे, चांगल्या आहे. आलं का लवकर येते. पहा एवढं पावसाचं हे असूनही बी आल्या बरं. बाय पा कसं आलं इकडून. नाही, सकाळी ऑर्डर देत होतो मी तुम्हाला मेथ्याचा न कोथिंबीरचा. सकाळी ऑर्डर देत होतो, पण का नाही मी गेलतो गावाले. बहीण महाबीन तर तिकडं मयत झाली बायकोच्या इकडं. आता येणं होते नाही होत म्हटलं, पण मग मी आलो होतो. आता आलो होतं तिकडं मार्केटमध्ये मेथी न कोथिंबीर कमी दिसली. मी म्हटलं चला तुम्हाला ऑर्डर देऊन द्या, तर तुम्ही ऑर्डर पूर्ण केला मात्र. मी बायासोबत बोलतो. त्याला घरी जायचा वेळ झाला का नाही, बाय झाकून आलं सर्व, त्याला पाठवून देतो घरी. त्याला आल्या वेळेवर जास्त लय झालं. चंदा आबाय पाय व कसं झाकून आलं व इकडून मागून. पाऊस येते बाई चांगला आता. चंदा पाऊस येते व. ग्रामसेवकले म्हणा जाऊ दे बाप्पा म्हणा, आता आपलं झालं नाही ते काय, त्याची गाडी गिडी भरली ना. झालं ना, आपल्या जुड्या बांधल्या, तोडलंय बी हे. अंती कुठं अटकली व
पोरीचा फोन येते ना माय दादा वेडा नुसता फोनच येते बोलून राहिली तिकडं काय झालं असं पोरीच्या घरी गेली फोन आला तर बोलून राहिली मी म्हटलं इकडं चालू तर इकडं म्हणे ग्रामसेवक आहे बरं नाही वाटत म्हणे त्याच्या समोर बोलाले तर म्हणून त्या तिथं झाडाखाली आहे ते उभी तर बोलून राहिली तिथं ए आणता ये ना लवकर वा ये ना घरी जायचं आहे ना ये ना हे ग्रामसेवक भाऊ बोलून राहिली ये लवकर ये ना बाप्पा वा ये ना अहो घरी गेल्यावर बोलजो ना बिचारी ये ते ग्रामसेवक भाऊजी सुट्टी मागा पण निघून जाऊ झालं नाही यायचं काम आता काय करते इथं उभं राहून आ तेवढंच घरी गेल्यावर 2 कामं आवरते माग बर सुट्टी भाऊजी इकडे ये ना जी भाऊजी भाऊजी ग्रामसेवक भाऊजी चंदाबाई आलो 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 2 मिनिटं थांबा आलो आलो म्हटलं बाई झाकून आलं बाई इकडून पटपट निघतो म्हटलं आम्ही पैदल जायचं आहे ना घरी पोहोचलं पाहिजे अजून मंदात पाणी गिनी लागला तर मग कसं करात तर जाऊ द्या बा आम्ही जातो म्हटलं घरी आता काम तर झालंच ना तुमचं जा ना चंदाबाई जा थांबा 2 मिनिटं हे बियाणापर्यंत पैसे दिले का तुमचे पैसे घेऊन घ्या आजच मग निघून जा देता काचे पैसे आजच देऊन राहिले घेऊन घ्या नगदी काय नाही ठेवता वेळेवर आले ना तुम्ही घेऊन घ्या तुमचे पैसे थांबा देतो त्या व्यापाऱ्याने हिशोब करून राहिला तो देतो झालं बाई पैसे देते तर तेवढे 200 रुपये कामी आपल्या नाही पाय बर 2.5 घंटे 3 घंटे म्हटलं पण 2.5 घंट्यातच काम झालं पट्ट वेस तोडणं झाले आपल्या मेथी इकडं बांधणे चालू बरं झालं बाई तेवढे 200 रुपये नाही का ग्रामसेवकाचं हेच मोठं आहे बाई पैशाले घिस करत नाही तो पटकन देऊन देते मोकळा माणूस आहे हो ए अंता इकडे भाऊ पैसे देऊन राहिले ये इकडे अंता ये आपला मागचा हिशोब क्लिअर आहे पण ग्रामसेवक साहेब आपला मागचा हिशोब क्लिअर आहे हे याचे देतो तुम्ही पैसे मारा टोटल तुम्ही मी देतो काढून पैसे बापा रे रोशनी आणि हे गुबड्यावानाचं पाय ना कसा रागीटवानाचा रागीटच चेहरा करून राहते थोडंसं हसत नाही मस्त टाकली पण रोशनीनं पोस्ट आणि हे छकुली तर मस्त दिसते सूरजची पोरगी स्माइली आता मोठा लाड येते बाई तिले मला बी पोरगीच झाली पाहिजे मस्त बढिया गुडियासारखी पोरगी झाली पाहिजे बाई मला पोरगीच पाहिजे मी बी टाकतो आता जतीन आले ना कामावरून तर मस्त फोटो काढतो 2-3 आणि मस्त पोस्ट टाकतो चांगली एकदम मस्त कामाला गेली कामावून नाही आली आणि कईची मोबाईल पाहून राहिली बाई हे पोरगी नाही का त्या पोरावर लेकरावर असर होईल निसता मोबाईल डोळे नाही का खराब होईनीचे आणि ते लेकराला तसंच हे पडन मग चांगल्या गोष्टी वाचाव पुस्तक वाचाव नुसती मोबाईल म्हणलं का तिले हे मोठी लागते मग झटके लगेच झटक्यावर येते तिचं काम काय म्हणावं ना काय नाही बाई ले आपलं तर बोलणंच मनाई आहे पापच आहे बाप्पा ह्या पोरीले बोलणं म्हटल्यावर आपल्याला फुलं सुटत बिचे द्या आले जोते आई तुम्ही आले का काय म्हणून राहिला मी म्हणलं बा घराले भडा नाही झाडझूड नाही अंगण झाडतो मी संध्याकाळी वाले आली दिवा बत्ती नाही काही नाही निदान घर तर झाडून घ्यावं लागत होतो बाई व तुला ज्योती आता हे एवढी गोष्टी सांगू का बाई मी तुले कायची मोबाईल घेऊन आहे हो बाई ज्योती तू मोबाईल पाहिणं एकदम बरोबर नाही ना लेकरावर असर पडते ना काय बापा मोबाईल मी आत्ताच घेतला झोपली होती जी झोप लागली तर झोपली तुम्ही गेले ना तेव्हा मला झोप लागली होती आता मी झोपली होती आता उठली जतीनचा फोन आला होता जतीनजीचा तर उचलला फोन बोलली मी त्याच्या सोबत आता मग बसली पाहत थोडीशी आत्ताच फोन राहिली मी लय वेळचा नाही पाहत मी आत्ताच पाहत आहे आता पाय का मग पाय बाई पण थोडंसं उठ ना मग आता झालं असं ना पाहून संध्याकाळी वाले आली निदान चाय पाणी तर मांडो बाई जती नाही आहे ना आता आणि त्या सासरा ये नो बाई मी झाडतो लागे सांगणं घर झाडून टाकतो मी तू चाय माय मान तोंड मंडूई बाई तोंडावून पाणी मार झोपून होती म्हणतं तर आणि चाय माय मान थोडसा स्वयंपाकाला गेला थोडीशी मी काढतो झाडून नाही टाकतो अंगण घर झाडतो मी थोडेसे भांडे आहेत ते बी घासून घेतो तू स्वयंपाक करायला लाग ना बाई चाय मांडून थोडसा जास्त तर वाजले नाही जी आई 7:30 वाजले ना एवढा लवकर स्वयंपाक करू तू उठेपर्यंत तोंड धुवेपर्यंत हात पाय धुवेपर्यंत चाय मांडेपर्यंत 7 वाजूनच जाते व आणि मग कधी करशील 7 वाजता करावंच लागन ना बाई स्वयंपाक करता स्वयंपाकाला वेळच होऊन जाते मग खाले दोघंच्या दोघं हे करते गाई आता तोही माणूस वावरात जाते डवऱ्याले आणि काय म्हणते त्याले राखण करते आता ते बंदर येते तर वान्यर तर भूक लागते माय वावरातल्या माणसाईले व बाई तो जेती नाही मग खाव करते भूक लागते तर मग तू त्याला थांबावं करतं मग त्याच्यापेक्षा पहिलेच आपलं लागून जावं बाई थोडंसं लवकर लाग ना मा स्वयंपाकाला लाग ना जाणं बरं लागतो भांडे राहू द्या मी घासतो झाडून नाही टाकतो मी स्वयंपाक करतो चाय मांडतो तुम्ही अंगणात झाडून घ्या पहिले घासतो मी भांडे तू भांडे काढून ठेवून दे बाहेर मी अंगण झाडतो घरही झाडतो तू फक्त का नाही चाय मांडून दे आणि स्वयंपाक कर मा बाई तिकडं कर मा
मी करतो, तू टेन्शन नको घेऊ भांड्याचं ना झाडझूड करायचं, मी करतो. तुझा स्वयंपाक कर, तेवढंच केलं लय आहे बापा. तर मोबाईलच घेऊन राहते बाई. त्या पोट्ट्याले सांगितलं का ते पोट्ट मग हिच्यावर बावरते. आपल्याला असं वाटते का काय झगडे लावा बाई दोघाचं, नवरा बायकोचे, त्याच्यापेक्षा जाऊ द्या. उठो बाई व उठवा, तोंड मन धुवा, पाणी मार तोंडावून आणि लाग बाई स्वयंपाकाले. आली मी जातो स्वयंपाक करायला. व्हिडिओ कसा झाला तर सांगा मला, आणि सबस्क्राईब वाढवा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. नाही तर माझी सासू अजून बोलवाले, मला स्वयंपाक करायला लागा ना. खरंच काय वेळ झाला, माझ्या लक्षातच आलं नाही मोबाईल पाहता पाहता. करा पण कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मात्र नक्की.